इक्विनिक्स मेटा AI सिटी चौक आएं, गारंटेड क्वालिटी और 6 महीने की वारंटी पाएं। आज ही विजिट करें। चला सरकारने केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांवरती ऑनलाईन विक्री जो प्रोपागंडा घातलाय हा बंद करावं। कारण ग्रामीण भागामध्ये एक तर रेंज नाही, शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना काही समजत नाही। आणि तुम्ही ऑनलाईन कशासाठी? त्याच्यासाठी ऑफलाईन खत विक्री आणि तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही आदेश द्या ना। तुम्ही म्हणता घोटाळे होतात, फ्रॉड होतात, तुमचे अधिकारी मग घोटाळेबाज आहेत का? म्हणजे याचा अर्थ तुमचं सरकार घोटाळेबाज आहे। त्या अधिकाऱ्याच्या घोटाळे अधिबाज तुम्ही पाठीमागे घालताय। म्हणून त्यासाठी आज आम्ही इथं आलोय। आणि दुसरी गोष्ट, जी कर्जमाफी जाहीर केली आहे तिला मोठं नाव दिलं या शासनाने, अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना। अरे पण त्या योजनेमध्ये आहे काय? त्या कर्जमाफी योजनेमध्ये आहे काय? ती योजना म्हणजे फसवी योजना आहे। 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना आता मिळणार नाही। म्हणजे का? तो शेतकरी नाहीये का? ज्याच्याकडे पक्का घर आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही, ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही। म्हणून आज आम्ही संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने बैलगाडी घेऊन यायला लागलो। तर त्याच्याही म्हणजे त्यासाठी आम्हाला या सरकारने पोलीस प्रशासनामार्फत थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एकच बैलगाडी आम्ही या सरकारची तिरडी आणणार होतो, परंतु यांनी आम्हाला मधीच रोखवलं, आमच्यावर कायद्याचा थाट दाखवला। परंतु आम्ही थांबणार येतले नाही। शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतकरी आहोत। जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही। एक का होत नाही बैलगाडी आम्ही इथपर्यंत घेऊन येलो, पण येता 15 तारखेपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत जर यांनी निर्णय नाही घेतला तर 15 तारखेला संघटनेच्या वतीने आमरण उपोषण तर आहेच, पण एक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणार आहोत। तुम्हाला असं म्हणता की जी कर्जमाफी झाली चूकपुंजी झालेली त्यामुळे शेतकरी सहमत नाही म्हणून? बिलकुल सहमत नाहीये। एकाही शेतकऱ्याला म्हणजे थोडक्यात जिल्ह्यातील बोटांवर मोजण्यात शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार आहे, मग बाकीचे शेतकरी नाही आहेत का? म्हणून आमची मागणी आहे की ही कर्जमाफी कुठलीही अट न घालता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी व जी आत्ताच कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो घाट घातला आहे त्यांनी ऑनलाईन खत विक्रीचा, हा तात्काळ बंद करावा, अन्यथा यांना आम्ही शांत बसू देणार नाही। मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे असेल सरकारला जर कधी या गोष्टीचा भाग आहे की बोगस